पोचलो इथं, पण अजून काही आयोजन भाऊ आलाय. काही रात्री झोपलं नाही ना इथं ट्रेन. काय बघू शकतोय बघ. गुड मॉर्निंग. बघा आई आज सकाळीच आंबे घेऊन आली. बघा आमचे भाऊ पण आलेत, ताई जनावर आहे आमच्या. अजून दादा पण आलेत. आजचा दिवस तिसरा. बघू शकता तुम्ही. तुम्हाला आज दाखवतो. आज चाललोय जरा क्रिकेटची मॅच खेळायला. तिकडे गेल्यावरती दाखवतो तुम्हाला. गुड मॉर्निंग. आता आम्ही डायरेक्ट मॅच खेळायला चाललोय. काय सांगू तुम्हाला, आपल्या इकडे पण सेम, मुंबईमध्ये नाही इकडे पण सेम. आपण कुठं पण गेलो तरी सारखाच. आपल्याला काय फरक नाही पडत. हे भाऊजी पण आहे, दादा आहे त्यांच्या गावातला. दादा आहे भाऊजीचा भाऊ. कुठं पण आम्ही गेलो तरी आपल्या गावातले सारखंच. आपल्याला फरक नाही पडत कुठे काय. अजून एक बाबू आला. अजून एक आपला मित्र येतो ट्रेनला आहे. आल्यावरती तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. आता सांगत नाही नाव त्याचा. आल्यावरती तो डायरेक्ट दाखवतो. आता चाललोय मॅच खेळायला गाईज. अजून एक आपला भाऊ आलाय. आपल्याला पोरांची कमीच नाही. अख्खी टीम आम्ही इथंच गोला करायला घेतले. काही विषयच नाही. 5 जण तर आम्ही इथंच झालो. अख्खी पांडवाची टीम आपली थांबली तिथं. काका पण पडलं काय माहिती काय आलं त्यांना. जाऊ दे, काही विषय नाही. ही बघा अख्खी पांडवाची टीम आहे आपली तिथं उभी. काय विषय नाही. पोरांची कमीच नाही आपल्याला. जाम पोरं आहेत. बघू शकता तुम्ही. तुम्हाला तिकडे गेल्यावरती वातावरण दाखवतो. आयोजन नियोजन कसं काय. चला बाय बाई. विषय नाही. बघू शकता तुम्ही. फुल मजा झाली. फुल मजा झाली इथं. आज तुम्हाला जाम मजा येणार आहे. बघू कशी खेळते. आपण लाईव्ह डायरेक्ट करू. काही विषय नाही. तो दादा पण तिथून हात करतो आपल्याला. बघू शकता तुम्ही. बॅट भिजू नको. विषयच नाही. आज डेंजर मजा येणार आहे. पाऊस पण आहे. बाबूचा तर विषयच नाही. देवळाकडे ना जातो आम्ही आता तिकडं. पाऊस नाही आला पाहिजे, नाही तर आमच्या बॅटिंगची वाट लागेल. काही विषय नाही. पोचलो इथं, पण अजून काही आयोजन चालू आहे त्यांचं. अजून आयोजन नाही झालं. काही विषय नाही. इथं प्रॅक्टिस चालू आहे दवसर आमच्या फिल्डरांची. पांडवाच टीम घेऊन आलो आम्ही पण. या क्रिकेट काही विषयच नाही. स्पर्धेला प्रायोजक लाभले ते आदरणीय सिद्धार्थ जंगम. काही समजत नाही. आपल्या इथं कसा विषय हार्ड असतो मुंबईमध्ये. लगेच सगळं आयोजन नियोजन असतं. आबा आलता बॉल माझ्या अंगावर बरोबर. आता कधी चालू होईल तर काय माहिती, सांगता नाही. भाऊजी न्याला तिकडे षटकार. काय विषय नाही. बघू आता काय पुढचं आयोजन नियोजन. नेटवर्क तर जरासा पण नाही गाईज इथं. भाऊ चाले माझा, त्याला घ्यायला जाऊ कसा. फोन कधी करेल तो समजणार नाही. एक पण रेंज नाही इथं. हे भाऊजीनीच न्यायला लागले लंबे लंबे आहे ना. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. असं झाला का अजून मॅच नाही चालू झाल्या. पका वैताग आले. इथे नदी आहे, इथे येऊन बसलो. पका गरम पण होतो. आलो आमची टीम येते. जाम वैतागलो जाम. काय करणार आता. जाऊ दे आता थोडा वेळ इथं बसून नदी जवळ. नॅचरल बघू शकता तुम्ही. नदी पण भारी आहे. काही विषय नाही. हे भाऊजी तिकडे गेलं पण तोंड भरा. विषय नाही. 5 minutes later. गाईज विषय असं झाले का मॅच जिंकलं पहिलाच राऊंड. बघू आता पुढं दाखवतो तुम्हाला. काही विषयच नाही. आपली माणसं पब्लिक आपली हार्ड आहे. काही विषय नाही. डायरेक्ट जिंकले एक नंबर. दादाने हॅट्रिक पण घेतले. 4 विकेट घेतले. दाखवतो तुम्हाला आल्यावरती. ते तिथं गाईज
विषय असं झाले आम्ही सगळी वाट बघतो. आमचं 2 पिल्लर गेले आणि नाश्ता आणाला 1.5 तास झाला ते अजून आलो नाही. मस्त जोक मारा या हस रे हलकट हस. सगळ्यांची तोंड कशी पडल्यात बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा कसं बसले सगळी डायरेक्ट गपचूप. काय करणार की तिथं पण अर्धे बसलेत. भूक लागली सगळ्यांना पण काय आता ते येतील तेव्हाच काय येते. 1.5 तास झाला अजून वडापाव आणते. काय करणार जाऊ दे तरी पण बघू आता वाट. दुसरा राऊंड लागायला आला आमचा पण आमचं शूटर येत नाही. जाऊ दे आता बघू आल्यावरती खाऊ. जिंकू नाही तर हारू खायला तर लागेल. गाईज हे दादाच आलं पण अजून ते आलं नाही. हे दादाच गेल तर याही शेवट आणला थंडा ते अजून आलं नाही. ते अजून हे बघा भाऊजी पण खावायला आता काय ते अजून आलं नाही. आम्ही त्यांची वाट बघून बघून आला आम्हाला 2 बाटल्या 1 बॉटल पाण्याची आली. आता त्याच पिऊन पॉट भरायला लागेल. काय करणार नंतर जाताना काही विषय नाही. दादा सही आपल्या मेहरबानी केली खूप. याला पण भूक लागली जाम दे आता. गाईच 2.5 तास झाल्यानंतर 2.5 तास झाल्यानंतर आपली पोरं आलेली आहेत फायनली. वडापाव घेऊन काय गेला किती तास झाले? 2 तास झाले. कशा मग यायचं नाही होतं तर डायरेक्ट विषय एंड आज हे मला होता आपला. काय बाबा तू विचारते का? घाल खय घालतो वडापाव आलं वाटलं लवकर मॅच आता. पण काय विषय जाऊ दे आता. मला तर मूड ऑफ झाला. जाऊ दे आता काही विषय नाही. फायनली आम्हाला वडापाव खायला भेटलं. या तुम्ही पण हा विषय ना जाम बरोबर गरम गरम आणलं तुझ्या काही 2 तास घालवलं. काय विषय नाही. जामची वेळ ऐकल्या असते ना भाई. काय विषय नाही. 2 तासाने वडा बालाच गेलता आमचा आणायला. काही विषय नाही. जाम द्यायला दादा. काही विषय असा झाला का आम्ही हारतो दुसऱ्या राऊंडला. हारलो म्हणजे का हारतो सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. पोरांना भूक लागली म्हणून कलिंगड कापाने घेतले नाही. काही विषय काही विषय नाही. अर्जित होते काही विषय नाही. काही एवढा विषय नाही. आम्ही तर जाम हारलो. किती भाऊजी आम्ही 7 का 8 वर्षातले जिंकलेलो नाही एकदा. शपथ तुम्हाला आम्ही जाम हारलो. काही नाही अर्जित चालू राहते. नेक्स्ट टाइम नक्की जिका. या बघा सूर्या पाजवाला घेतलं कलिंगड खायसाठी. संध्याकाळी धुवायला घेतले पाणी नाही. जाऊन दे काही विषय नाही. येवनीच्या मॅच बघतच राहा. आज पक्क्या मॅच आहे तुम्हाला दाखवत राहतो 2-3 दिवस सध्या. काल आम्हाला 2.5 तास लागलेला. आज अर्धा तासात झाला. जाम बरा वाटला. बाकी काही विषय नाही. आता चाललोय एखादा आणायला कणकवली स्टेशनला. तुम्हाला दाखवता आल्यानंतर कोण येतो. एकदम स्पेशल आहे तुमच्यासाठी. स्पेशल गेस्ट आहे. हा त्याच्यावरती दाखवतो. चला बाय. स्पेशल गेस्ट त्याची वाट बघता. सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. गाईच फायनली आपला भाऊ आलेला आहे. आता भेटवतो तुम्हाला त्याला. 2 मिनिटं थांबा. कोण माणूस आले बघू. जाम भारी वाटला भाऊ आला आपला. काय विषय नाही. आता फुल जल्लोष होणार काही.
नीरज राधा. आता जल्लोष होणार ना, तुम्ही डायरेक्ट पागल होऊन जातील. विषयच नाही आता, फक्त बघत भाईने जाम डेअरिंग केली हा भाई. कोकणात यायला वेळ direct, बरं आहे ना? मग काय बाकी तुम्ही कधी गेले? चला आता आम्ही निघतो, जातो जरा काहीतरी बघतो. आता काही मच्छी बिच्छी घेतले, आता आम्ही निघलो मच्छी घेऊन. काय विषय नाही. आता इथं आम्ही फिरणार आहेत 3-4 दिवस अजून. घरी जाऊ. लद्दाखला जायचे आम्हाला वॅगनर घेऊन. भाऊजी पण आहेत, काय विषय नाही. दाखवतो तुम्हाला आता घरी गेल्यावर. हो माय गॉड, एक दाखव दर दाखवू द्या ना. साईजला आपलं दाखव. बघू शकतो कोकणात आलो ना आम्हाला, ती कोकणी भाषा शिकायची आहे. आम्ही तुका समजत नाही मी काय बोललो. काही चालला आता आम्ही चाललो तिकडे ते बीच वर. कुठले? आचरा बीच वर चाललो होतो आम्ही जाणार. पहिले घरी जाणार. आता पहिले आम्ही घरी जाणार, फ्रेश होणार, मग लगे आचरा बीच वरती जाणार. तुम्हाला सगळं दाखवतो, काय विषयच नाही, तुम्हाला सगळं दाखवतो. फक्त तुम्ही आपल्या सोबत राहा. व्ह्यू बघा समोरचा. सो काय आता आम्ही भाऊजींच्या घराजवळ पोहोचलेले, बघू शकता. तिघं जण मला घ्यायला आलते, गाडी इथं लावले. तर आम्ही जातो घरी. कोकणामध्ये जन्माला यायला नशीब लागतो. आम्ही मुंबईमध्ये आलो भाई, कोकण आहे म्हणून अख्खी रात्र झोपलो नाही बघा. घराबिरा हा, पुढचा जन्म वाटतं मी कोकणानं देईन. चला बघू शकता. इथं आता आम्ही डायरेक्ट फ्रेश होतो ना. तुम्ही कंटिन्यू राहा. काहीच बघा फणस घेऊन दादू शेठ. काहीच खूप आहेत आपल्याकडे, काही विषयच नाही. विषयच नाही. इथं असं टप्प मारले. इथं या गोष्टीला व्हॅल्यू नाही, आपल्याकडेच खूप आपल्याला भारी वाटतो. चला आता आम्ही जातो घरात, तुम्हाला दाखवतो नंतर. आता आम्ही लगेच निघालो, फ्रेश झालो सगळे. बाकी कपडे बिपडे नाही चेंज बिंज केले, असं तोंड बिंड धुतलं आणि लगेच निघालो. आता चाललो आम्ही बीच वरती. येस. सो गाईज आता आम्ही ना आजच्या बीचवर आलेले. आम्ही घरी गेलो, म्हणजे चेंज पण नाही केलं आम्ही, फक्त हात वगैरे धुवले, पावडर वगैरे लावली, कारण आम्हाला बीचवर यायचं होतं ना, तर बंद होईल ना म्हणून. बघू शकता तुम्ही नजारा, सनसेट पॉइंट खतरनाक. हे आमचे भाऊजी, आमचा दादू. हाय हॅलो. त्यांच्यामध्ये जॉईन झाले, 2 दिवस मजा केली. बघू शकता तुम्ही. आता तुम्ही कंटिन्यू राहा, मला दाखवतो. सो गाईज बघू शकता किती पब्लिक आहे, आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. खतरनाक व्ह्यू आहे. इथं आचरा बीच आहे आपल्या कोकणमध्ये. मला तर माहित नाही, आज येऊन गेला मी, फर्स्ट टाइम आले. आमची इथं फॅमिली आहे, म्हणजे भाऊजी वगैरे, ते तिथं मजा करत आहेत. बघू शकता फॅमिली चाललं. या बघा आमची दिदी इथं. बघू शकता काय मजा चालू आहे यांची. बघू शकता पाणी आलं काहीच. काहीच तुम्ही बघू शकता, खूप एन्जॉयमेंट चालू आहे. आम्हाला ब्लॉग बनवायची पण फुर्सत नाही. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. आता काय सांगू तुम्हाला, खूप फोटो विटो काढले, नंतर सगळं पोस्ट करू. आता काहीच नाही सध्या. आम्ही पाण्यामध्ये कुठं भिजलो नाही, कारण उद्या पण परत बीचवरतीच जायचं आहे. उद्या तर बीच जरा जास्त चांगलं आहे याच्यापेक्षा. बघू शकता हा पण बीच काही कमी नाही. बीच बघा पहिलं किती भारी आहे. आचरा बीच. तो काहीच खूप मजा मस्ती केलेली आहे आमच्या भाऊजींनी, आणि त्यांचं सुद्धा भाऊजी इथे नाही, आमची दिदी हे त्यांचे दादा भाऊ. आम्ही इथं आम्ही नाही गेलो, आम्ही सिंगल आहे ना म्हणून आम्ही इथं. सो गाईज आम्ही आता ना रात्री नाही भाऊजांच्या मॅच आहे. आम्हाला खेळायला घेते का काही माहित नाही. त्यांची मंडळी इथे दादू तिथे
बसले ते बघ. त्यांचा भाऊ पण आहे ना आम्ही पण आहे. आता आम्ही चालले मॅच आहे ना तुम्हाला दाखवतो सगळं पुढं. सुंदर फटका सुरुवात झाली आहे. एक ना फटका एका धावेने सुरुवात होते. मिस्टर अनिकेत गोलंदाजी एंड वरती रसिंग दिसेल आपल्याला. स्टिप आउट होऊन उडवण्याचा प्रयत्न ट्रॅव्हल झाला 2 धावांसाठी. धावसंख्या झाले ते 3. एकनी फलंदाजी आपण पाहतोय एकमेकांच्या आम्ही आता आलेले मॅच बघायला इथं. 3 षटकांचा हा खेळ आपण पाहतोय. 20 किलोमीटर लांब पुन्हा एकदा स्टिप आउट झालाय. धाव काढलेली ही चेरटी धाव म्हणावी लागेल. तिथे गेलता भाऊजी. 1 धाव मिळते. धावसंख्या झाली ती 5. बॅटिंग तुम्ही षटकाची समाप्ती एका षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या झाली ती 5. सुंदर गोलंदाजी आपण मॅच बघतात. कौतुकास्पद त्यांची भाषेतले मकाल काही समजत नाही मका यांची भाषा. बॅटर पण दिसत नाही एक चेंडू 6 आता धावा. मोठा घरी आले पुन्हा एकदा स्लो चेंडू. आणि विजय. गोल अशा झाला. प्रकारे गोल भाऊजींची दिसत नाही. टीम विन झालेलं आहे. चला पहिला विजय येतो. जयंती देवीपासून संघ विजय झालेला आहे. क्षेत्ररक्षण सुटायला झालेलं आहे अशा प्रकारचे आम्ही आहो म्हणून जिंकलं ते. आम्ही त्यांना मागून गायडन्स करत होतो असं करा तसं करा. सूर्याचे आचरेकर यांनी यायचंय तिथे गेलेत येतील आता पहिल्या आपल्याला. सामन्यात. सो गाईच बघा तुम्ही बघू शकता लाईव्ह आहे तुमच्या समोर. टाइम आता वाजले 3:07. आता आम्हाला घरी जायला वाजतील 4. पण तुम्हाला सांगतो दरवर्षीप्रमाणे पहिली मॅच जिंकून सगळ्यांची थोबडी बघा ना. आम्ही नाही खेळलं जागा. आम्ही खेळलो असतो सगळे जिंकलो असतो. पण विषय काय झाला हे 4ही मॅच हारलं. आणि दुपारी पण त्यांचं प्रदर्शन एकदम खराब ना. आता तर लय खराब होता. एक बॉल नव्हता कोणाला भेटत. भावजी तर 2 मॅच त्यांच्या असंच घालवल्यात. पण जाऊ द्या आता आम्ही जातो आमच्या घरी झोपतो. तुम्हाला उद्या दाखवतो. आता आजचा ब्लॉग एंड करतो. उद्या बघा तुम्ही. चला गाईज बाय बाय. गुड नाईट.